नमस्कार. आज आपण हिंद दी चादर या कार्यक्रमाबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्त हा एक विशेष उपक्रम आहे आणि यातून ग्रामपंचायतींसाठी काय संधी आहेत ते आपण पाहूया. तर या मोहिमेचा नेमका उद्देश काय आहे तो समजून घेऊया. याचा मुख्य हेतू आहे पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये सामुदायिक कृतीला प्रेरणा देणं. कशासाठी? तर स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी. महत्वाचं म्हणजे हा फक्त एक कार्यक्रम नाहीये, तर ही आहे एक स्पर्धा ज्यामध्ये गावं आणि व्यक्तींनी केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांना ओळख दिली जाणार आहे. म्हणजे यश मिळवणं म्हणजे काय? तर तालुका आणि जिल्हा स्तरावर या 5 श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये निवड होणं. यात ग्रामपंचायती आहेत, विद्यार्थी आहेत, शाळा, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी सुद्धा आहेत. तर मग ह्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांची निवड होणार कशी? त्यासाठी आहे एक 50 गुणांची मूल्यांकन प्रणाली. चला ती समजून घेऊया. आता हे बघा, हे 50 गुण कसे विभागले आहेत. यात 8 मुख्य उपक्रम आहेत. पण एक गोष्ट लगेच लक्षात येते, नाविन्यपूर्ण उपक्रमांना तब्बल 30% म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्व दिलंय. गुणांची सुरुवात होतीये थेट लोकसहभागातून. पहिले 10 गुण मिळवण्यासाठी काय करावं लागेल? तर एक विशेष ग्रामसभा आयोजित करणं आणि त्यात जास्तीत जास्त गावकरी कसे येतील हे पाहणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त सभा घेऊन चालणार नाही, तर एक वातावरण निर्मिती करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी बॅनर लावून प्रसिद्धी करणं आणि रोज भक्तिगीतं लावणं यासाठीही गुण ठेवले आहेत. आता बोलूया प्रत्यक्ष कामाबद्दल. रोजची स्वच्छता मोहीम आणि शिक्षण विभागाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवणं यावर पुढचे 10 गुण अवलंबून आहेत. आणि हो, हे सगळं काम करून फक्त चालणार नाही. त्याचा पुरावा द्यावा लागेल, आणि तोही डिजिटल. जिओ टॅग केलेले फोटो आणि व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करणं अनिवार्य आहे. आणि त्यासाठी वेगळे 5 गुण आहेत. हे विसरून चालणार नाही. पण या सगळ्यांमध्ये अशी कोणती एक गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, जी स्पर्धेत निर्णायक ठरू शकते? 15, तब्बल 15 गुण. आणि हे 15 गुण आहेत नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी. म्हणजे काय? तर ठरवून दिलेल्या 7 कामांच्या पलीकडे जाऊन काहीतरी हटके, काहीतरी नवीन आणि प्रभावी करणं. खरं सांगायचं तर हेच गुण स्पर्धेचं चित्र पालटू शकतात. बरं, हे सगळं ठरवणार कोण? म्हणजे या प्रयत्नांचं मूल्यांकन कोण करणार आहे? त्यासाठी निवड समित्या आहेत. जिल्हा स्तरावर एक समिती असेल, ज्याचे अध्यक्ष स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO असतील. आणि त्यांच्यासोबत प्रशासन, शिक्षण आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारीही असतील. आणि तसंच तालुका स्तरावर गटविकास अधिकारी म्हणजेच BDO यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल, ज्यात स्थानिक पातळीवरचे महत्त्वाचे अधिकारी असतील. आता वळूया वेळापत्रकाकडे, कारण कोणत्याही स्पर्धेत वेळेचं पालन करणं खूप महत्वाचं असतं. कार्यक्रम 10 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 25 मार्चला संपेल. पण यात 2 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे 5 मार्च, ज्या तारखेपर्यंत रोजची माहिती गुगल शीटमध्ये भरायची आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची तारीख आहे 29 फेब्रुवारी 2026, ज्याच्या आत निवडलेल्या उमेदवारांचा अंतिम अहवाल सादर करायचा आहे. हे सगळं लक्षात ठेवणं थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? म्हणूनच सरपंचांसाठी एक सोपी चेकलिस्ट तयार केली आहे, जी खूप उपयोगी ठरू शकते. ही आहे ती 6 कलमी चेकलिस्ट. ग्रामसभा झाली का? 5 गुण. रोज स्वच्छता आणि गाणी? 10 गुण. बॅनर लावलेत? 5 गुण. फोटो अपलोड केले? 5 गुण. सगळ्यात महत्त्वाचं, काहीतरी नाविन्यपूर्ण केलंय का? तब्बल 15 गुण. आणि हो, गुगल शीट भरलीये ना? या चेकलिस्टप्रमाणे गेलं तर स्पर्धेत पुढे राहायला नक्कीच मदत होईल. या सगळ्याचा उद्देश एकच आहे की या उपक्रमात सहभागी होऊन गाव विकासाची एक नवी गाथा लिहायची. तर मग आता विचार करा, आपलं गाव या स्पर्धेत आपलं वेगळेपण कसं सिद्ध करू शकतं? अशी कोणती नाविन्यपूर्ण कल्पना आहे जी आपण राबवू शकतो? अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या.